अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर माझे. वार केले होते जयानी, सारेच होते यार माझे. घाव सारे झेलताना वेदना हळुवार होते. संकटाची कशास भीती, भविष्य माझे माझ्याच हाती. अशाच एका उज्ज्वल प्रभाती. हे एवढं सगळं मी केल्यानंतर उरलेलं काम तरी तुम्हाला जमेल की नाही? बस का मालक, असं काय बोलताय? आता आम्ही कसं काम करतो बघाच. बस बस, जास्ती दात दाखवू नका मला. खूप जिद्दी होतीस तेव्हा आपल्या डॅड सारखी. किती बदलून गेलं आता सगळं. मला वाटतं तू मर्यादा ओलांडलीस. मी तुला माझ्या घरात स्थान दिलंय, मनात नाही. काय आम्हाला बघून आश्चर्य वाटलं? नाही तसं काही नाही. तुम्ही विसरलात, पण मेघनानं आठवण ठेवली. तिनं बोलवलं. अंकल आला, तुम्ही या ना. अरे ऐकू येत नाही रे काही. हॅलो. अरे काय कोंबड्यावानी पक 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 करतय तू. जरा नेटवर्कात येऊन बोल. हा बोल बोल. हा येतं, ऐकू येते, बोल. फोन आलता का त्याचा? हा त्याला म्हणा सुरेशराव फोन करतील. हा नाही बाकी तू काय. तुम्ही इथे का आलात? आम्ही बोलतो. का आलात तुम्ही इथे? हा प्रश्न आम्ही तुम्हाला बी विचारू शकतो ना. आज माझ्या मुलीचं लग्न आहे, समजलं? होय काय? असं आहे काय? विसरलोच होतो आम्ही. जिकडे जाते तिकडे माझा पिच्छा पुरवतात. कधी नव्हे ते माझ्या मुलीनं ह्यांनी मला इथे थांबायची परवानगी दिली होती. वाटलं होतं सगळं काही सुरळीत होईल. माझ्या आयुष्याचा सत्यानाश करून अजून समाधान नाही झालं तुमचं? उगाच डोक्यात जाऊ नका. आम्ही कोणाच्या बी आयुष्याचा सत्यानाश केलेला नाही. तू आमच्याकडे आली ती स्वतःच्या पायान गेली, ती बी स्वतःच्या मर्जीनं. बाकी तू आहे एकदम हुशार आहे. कुठं बी डाळ शिजत नाही म्हटल्यावर पुन्हा प्रधानाच्या घरात घुसली काय तू? पोरीच्या लग्नाचं निमित्त करून म्हणजे कुणी काय बोलाय नको. त्या प्रधानाचा चेहरा बघितला ना? बघितलं का नाही? बोटात इंचू शिरल्यावानी झाला होता. मला तुमच्याशी बोलायची अजिबात इच्छा नाहीये. मला मागचं काही आठवायचं नाहीये. प्लीज मला माझ्या नशिबावर सोडा. आम्ही बी तुला आमच्या घरी चल म्हणून काय अवतान द्यायला आलो नाही. आता एक सांगतो, पुन्हा या घरात जाणार असशील ना तर आता नीट वाग. हा, वाईट मार्ग सोडून दे. मला तुमच्याकडनं उपदेश ऐकायची गरज नाहीये. अगं एकेकाळची डार्लिंग ना तू माझी. म्हणून जरा सांगावं असं.
आम्ही बी कवा बी कुठं क्षमायो हो. अशाच एका उज्ज्वल प्रभाती प्रारंभकालात शुभमुहूर्तमस्तु जीवन्तो ब्रवन्तो प्रारंभकालात शुभमुहूर्तमस्तु वरदमुहूर्तये श्रीमन्महागणपते नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः देवताभ्यो नमः वास्तुपुरुषदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः तिथिर्विष्णुदावरं नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणं विष्णु सर्वविष्णुमन्यगदद्य पूर्वोचरित एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभां शुभपुण्यतिथौ. तुमच्या दोघींच्या हातात अध्यक्षता तुमच्याकडे द्या. बहिणी तुम्ही हाताला हात लावून ठेवायचं, मुलींनी नमस्कार करून बसायचं. यजमान तुम्ही हातावर पाणी घेऊन ठेवा. माझ्या मागणं संकल्प म्हणायचं मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम. मुलीचं नाव काय? पुढे म्हणायचं नाम नो मम कन्यकायाः धर्म प्रजोत्पादन परिगृह्य अधिकार सिद्धिद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम विवाह संस्काराख्यं कर्म अहम करिष्ये. ताम्हात पाणी सोडून द्यायचं. तदंगभूतम निर्विघ्नार्थम महागणपती पूजनं च करिष्ये. स्वस्ति पुण्यः वाचनं च करिष्ये. हात जोडून गणपतीचं स्मरण करायचं. वक्रतुंड महाकाय कोटी सूर्यसमप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा महागणपतये नमः निर्विघ्नं कुरु. हा नारळ गणपती म्हणून इथे ठेवलेला आहे, त्याचं सगळ्यात पहिल्यांदा पूजन करायचं आहे. हात जोडून गणपती ध्यान करायचं. स जयती सिंधुरवदनो देवो यत्पादपंकज वासरमणिरिवसां राशीं नाशयते विघ्नानां महागणपतये नमः. ध्यायज्ञानार्थ अक्षतां समर्पयामि. गणपतीला अक्षत व्हायचे. 4 वेळा गणपतीला पुन्हा एकदा अक्षत व्हायची. महागणपतये नमः. अस्मिन् पुरतः स्थापिते श्रीफले वृद्धिबुद्धिशक्तिदयितं महागणपतिं साङ्गं सपरिवारं सायुधं शक्तिकम् आवाहयामि. महागणपतये नमः. आवाहनार्थ अक्षतां समर्पयामि. महागणपतये नमः. सकलोपचारार्थे गंधा विश्वं समर्पयामि. वहिनी तुम्ही गणपतीला हळद कुंकू व्हायचं. रेध्यायी नमः सिद्ध्यायी नमः. हरिद्रा कुंकुमौ सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. कलशास्य मुखे विष्णुकण्ठेर्दशमारितः मूले तरतो ब्रह्मा मध्ये मातृगुणा स्मृताः कुक्षौ सागरा सर्वे सप्तविभावसुन्दरा ऋग्वेदो धैर्वेद सामवेदो यथर्मणः अंगै शतद्रवे कलशन्तु स्मरितात्र गायत्री सावित्री शांती पुष्टी करिता. ताम्हात पळीभर पाणी सोडायचं. अनेन कृतपूजनेन अपांपती वरुणा प्रेयता नमो तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु. हा कलश असा उचलायचा. मुलीच्या कपाळाला लावायचा, मुलीच्या आईच्या कपाळाला लावायचा, स्वतःच्या कपाळाला लावायचा.
हे सगळं प्रधान साहेबांना सांगितलंच पाहिजे. अशाच एका उज्ज्वल प्रभाते 3 वेळा ताम्हामध्ये पाणी सोडायचं. नैवेद्य उत्तरापोषणं समर्पयामि, हस्तप्रक्षालनं समर्पयामि, मुखप्रक्षालनं समर्पयामि, आचमनीयं समर्पयामि, वरुणाय नमः, करवासार्थे सपुष्पंजनं समर्पयामि, वरुणाय नमः, मंत्राक्षतां समर्पयामि. दोन्हीकडे अक्षता व्हायच्या. काय झालं? एवढं काय महत्वाचं काम आहे? सर, मी चक्कर मारायला बाहेर पडलो होतो, तर कोणाची तरी संशयास्पद हालचाल दिसली, म्हणून पुढे येऊन बघितलं तर मिलिंद होता सर. काय मिलिंद? हो तो इथे येऊन पोचला तर सर. मग आता काय करायचं? त्यांनी तुम्हाला बघितलं? बहुतेक नाही सर. त्याची टेहाळणी चालू होती, पण त्याला माझी चाहूल लागली असावी. तो अचानक पळून गेला सर. ठीक आहे, एक काम करा, मेघनाला इकडे पाठवा. ठीक आहे सर. विश्वास, विश्वास, नको म्हणू नको, नाही तर इथेच आडवा करून टाकेल. तूच साक्ष दिली होतीस ना माझ्या विरुद्ध. तूच दिली होतीस. विश्वास, खूप घाबरले होते मी त्यावेळेस. दडपणाखाली तसं बोलून गेले मी वारंवार तुला सांगते मी तर चुप बसायचा. विश्वास, प्लीज प्लीज डोक्यात राग घालून घेऊ नकोस. हे बघ, तू समजून घे. मी माफी मागते तुझ्या हवी तर. प्लीज बंदूक खाली घे. तेवढ्यासाठी एवढी मेहनत करून इथवर आलोय असं वाटतंय तुला? म्हणजे नक्की काय मनात आहे तुझ्या? विश्वास, आहे बघ, मी पुन्हा तुला सांगते, आय एम सॉरी. चूक झाली आहे माझ्याकडून. मी क्षमा मागते, तुझी हात जोडून क्षमा मागते. माफी तू नाही माफी मागायची. तुझ्या आईनं माफी मागायला हवी. आईने? हो, तुझ्या आईनं. कारण तिनंच विश्वासघात केला माझ्या बाबाचा. ज्या ताटात तिनं खाल्लं तिथंच तिने. बोलव तिला. अरे पण बेण काही नाही. बोलव तिला. आणि जास्त शहाणपणा करायचा प्रयत्न केलास ना, इथंच आडवा करेन. बोलव तिला. मी बोलवून आणते तिला. येडा वाटलो मी तुला? येडा वाटलो मी तुला? तिला ह्या रूमच्या बाहेर न जाता इथूनच बोलव. एकटीला बोलव. प्रेमानं बोलव. मला नाही वाटत काय ऍक्सेप्ट करतील असं. बघू काय जमतंय का. बरं, मी जमलं तर येऊन जाते. ओके, बाय. सायलीची साडी बदलून झाली का? नाही वाटतं. बघते मी. आले. आई, बघितलं, बहुतेक तिला माझीच मदत हवी असणार. आलेच मी. मी पण येते. बरं, चल. चाचू हाक मारतोय, मी बघून येते, तुम्ही वा पुढे. बरोबर, ये लवकर. हो, आले आले. परत एकदा. आई, आई ना. राजे, प्रधान साहेब म्हणत होते की तुम्ही मिलिंदला बघितलं? हो, आपल्या बंगल्याच्या बाहेरच पाहिलं. मी प्रधान साहेबांना सांगितल्यानंतर त्याने काही माणसंही पाठवली होती त्याला शोधायला. बरं. मॅडम,
विश्वास पाटील आणि सायले मॅडमचं भांडण झालं होतं ना, आणि मॅडममुळेच त्यांना लॉकअपमध्ये जायला लागलं होतं. राजू नको काळजी करू. सायली सापडेल ना, लवकरच सापडेल. कुठे असेल पण ती? अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना